नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर एस बन्ने, असिस्टंट प्रोफेसर DRK कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये विजय गोविंदराजन यांचं 3 बॉक्स सोल्युशन या विषयावरती आपण प्राथमिक चर्चा केलेली होती. आजच्या भागामध्ये आपण त्या 3 बॉक्समधील जो पहिला बॉक्स आहे त्या बॉक्सविषयी माहिती घेणार आहोत. मराठीमध्ये 3 बॉक्स सोल्युशनसाठी 3 खोकी उपाय असा शब्द वापरलेला आहे. तरीसुद्धा माझी आपल्याला विनंती अशी असेल की आपण 3 बॉक्स सोल्युशन हा शब्द लक्षात ठेवावा. त्यामुळं मराठीमध्ये त्याला वेगवेगळे शब्द जरी वेगवेगळ्या लेखकांनी वापरले तरीसुद्धा आपल्याला उत्तर लिहिताना अडचण येणार नाही. तर हा 3 खोकी उपाय जो आहे म्हणजे 3 बॉक्स सोल्युशन, त्याच्या बाबतीमध्ये विजय गोविंदराजन यांनी काही आपली मतं मांडलेली आहेत. तर एकंदरीत तुमच्या व्यवसायाची जडणघडण कशा पद्धतीने असावी तर त्या बाबतीमध्ये त्यांनी हे 3 खोक्यांच्यामध्ये 3 बॉक्सेसमध्ये विभागणी केलेली आहे. त्यातला जो पहिला बॉक्स आहे हा पहिला बॉक्स वर्तमान काळाशी संबंधित आहे. तर विजय गोविंदराजन काय म्हणतात की तुमचा जो वर्तमान काळ आहे हा वर्तमान काळ चांगल्या पद्धतीनं म्हणजे सुव्यवस्थित पद्धतीनं व्यवस्थापित करा. म्हणजेच काय तर वर्तमान काळाचं व्यवस्थापन हे कार्यक्षमपणे करा. त्याच्यात तुमच्या ज्या काही गाभाभूत कार्यक्षमता आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि जास्तीत जास्त कार्यक्षमता कशी निर्माण होईल याच्याकडे लक्ष द्या. गोविंदराजन यांच्या मतानुसार वर्तमान काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो कोणत्याही कंपनीसाठी, कोणत्याही व्यवसायासाठी. कारण तुमच्या व्यवसायासाठी दररोज लागणारा पैसा आणि त्याबरोबरच भविष्यकाळासाठी लागणारा पैसा हा वर्तमान काळामधूनच येत असतो, वर्तमान काळामध्येच तयार होत असतो. त्यामुळं बॉक्स 1 म्हणजे वर्तमान काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. असं असलं तरीसुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की काही व्यावसायिकांसाठी, काही कंपन्यांच्यासाठी, काही उद्योजकांसाठी हा बॉक्स 1 म्हणजे वर्तमान काळ हा आरामदायी असतो. म्हणजे विशेष प्रयास न करता त्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. कदाचित पूर्वीच्या पुण्याईवरती किंवा अगोदर घेतलेल्या कष्टावरती आत्ताच्या वर्तमान काळामध्ये त्यांना नफा मिळत असतो, त्याची भरभराट होत असते. तर गोविंदराजन यांनी असं सांगितलेलं आहे की हा जो काही कालावधी आहे हा तुमचा कम्फर्ट झोन बनवू देऊ नका. म्हणजे काय, जरी तुम्हाला सगळं सोपं आणि सहज वाटत असलं तरीसुद्धा तुम्ही ते सहजतेनं न घेता त्यामध्ये कष्ट करत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. वर्तमान काळामध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस त्याचा लाभ हा सत्वर म्हणजे लगेच मिळत असतो. त्याच्यासाठी वाट पाहण्याची तुम्हाला गरज नसते. वर्तमान काळामध्ये ज्या काही घटना घडत असतात, घडणाऱ्या असतात, त्यांचं पूर्वानुमान करणं हे सहज शक्य असतं. आणि जर तुम्ही वर्तमान काळाचे पूर्वानुमान किंवा आकलन व्यवस्थित केलं, चांगल्या पद्धतीने केलं, योग्य पद्धतीने केलं तर निश्चितच वर्तमान काळामध्ये असणारे जोखीम किंवा वर्तमान काळामध्ये असणारे धोके हे अत्यंत कमी राहतात आणि त्यामुळं तुमचा व्यवसाय डबघाईला येण्याची किंवा तोट्यामध्ये जाण्याची शक्यता ही कमी असते आणि त्यामुळे तुम्ही भविष्यालासुद्धा न्याय देऊ शकता. विजय गोविंदराजन यांनी असं म्हटलेलं आहे की वर्तमान काळामध्ये म्हणजे बॉक्स 1 मध्ये रेखीय नवनिर्मिती असते. रेखीय लिनियर ही नवनिर्मिती असते.
काय प्रकार आहे रेखीय नवनिर्मितीमध्ये? तर रेखीय नवनिर्मितीमध्ये ज्या काही दोन बाबी किंवा दोन गोष्टी असतात त्या बाबींच्यामधील किंवा त्या गोष्टींच्यामधील संबंध, परस्पर संबंध हे रेखीय म्हणजे सरळ रेषेत असतात. त्याचं मी उदाहरण सांगणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता उदाहरणार्थ रेखीय संबंध म्हणजे नक्की काय? तर विक्रीचे नग गुणिले प्रति नग किंमत बरोबर विक्रीची किंमत, हे आपलं साधा फॉर्म्युला आहे, साधं सरळ गणित आहे. मी परत सांगतो, विक्रीचे नग गुणिले विक्रीची प्रति नग किंमत बरोबर विक्रीची एकूण किंमत, हा फॉर्म्युला आहे. बरोबर. मग यामध्ये, या समीकरणामध्ये तुम्ही जर नगांची संख्या दुप्पट केली तर साहजिकच विक्रीची किंमत दुप्पट होते, किंवा विक्रीची किंमत दुप्पट केली, प्रतिनग विक्रीची किंमत दुप्पट केली तर एकूण विक्रीची किंमत सुद्धा दुप्पट होत असते. म्हणून याला म्हणतात रेखीय समीकरण. आपण उदाहरण घेऊन बघूया. समजा विक्रीचे नग आपले आहेत 10 आणि एका नगाची किंमत जर 5 असेल तर 10 गुणिले 5 अशी 50 रुपये ही विक्रीची किंमत. बरोबर. आता आपण विक्रीचे नग बदलूया. विक्रीचे नग 10 ऐवजी 20 केले आणि किंमत जी आहे प्रतिनग ती आपण 5 रुपये ठेवली, तर 20 गुणिले 5 ही विक्रीची किंमत 100 होईल, की जी पूर्वी 50 होती. हा जो संबंध आहे याला म्हणायचं रेखीय संबंध किंवा लिनियर जे काही रिलेशनशिप असं त्याला आपण म्हणतो. याच्या उलट तुम्ही जर प्रतिनग किंमत दुप्पट केली तरीसुद्धा विक्रीची किंमत दुप्पट होते. उदाहरणार्थ मगाचंच उदाहरण घेऊया. आपण 10 नग विचारात घेतले होते आणि 5 रुपये किंमत विचारात घेतली होती. आता किंमत आपण 5ची 10 करूया. मग 10 नग गुणिले 10 रुपये प्रतिनग किंमत, 10 गुणिले 10 100 रुपये. मग पूर्वी 50 होत होती. हा जो संबंध आहे याला म्हणायचं रेखीय संबंध. हे वर्तमान काळामध्ये असतात. हे वर्तमान काळामध्ये आपल्याला जज करणं किंवा काढणं हे सोपं असतं. तर एकंदरीत विजय गोविंदराजन ह्या वर्तमान काळाविषयी किंवा बॉक्स 1 विषयी जे सांगतात की ते म्हणतात की वर्तमानावरती तुमचं फोकस असलं पाहिजे, वर्तमानावरती तुमचं बारकाईनं लक्ष असायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही तुमचा भविष्यकाळसुद्धा चांगला करू शकता. विजय गोविंदराजन यांनी वर्तमानाचे व्यवस्थापन करताना कोणत्या बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजेत त्या काही बाबी त्यांनी सांगितलेल्या. म्हणजे वर्तमानाचं नियोजन करायचं आहे, वर्तमानाचं व्यवस्थापन करायचं आहे. मग नक्की कसं करायचं वर्तमानाचं व्यवस्थापन, त्याविषयी त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या. त्यातला पहिला जो घटक आहे ते आहे व्यूह रचनात्मक स्पष्टता. तुमची जी काही व्यूहरचना आहे, स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे स्पर्धेच्या बाबतीतली तुमची जी काही स्ट्रॅटेजी आहे, स्पर्धकांच्यावर मात करण्यासाठी तुमचं जे काही धोरण व्यूहरचना आहे, वस्तूच्या दर्जाच्या बाबतीतली व्यूहरचना असेल, किमतीच्या बाबतीतली व्यूहरचना असेल, तर ती व्यूहरचना ही अतिशय सुस्पष्ट असावी. त्यामध्ये अशी ॲम्बिग्युइटी आपण त्याला म्हणतो असता कामा नये. स्पष्ट असावं, अस्पष्ट काही असता कामा नये. कारण या व्यूहरचनेमधूनच तुमच्या उत्कृष्टतेची सुरुवात होत असते असं विजय गोविंदराजन म्हणतात. म्हणजे व्यूहरचना महत्त्वाची आहे. फक्त व्यूहरचना तुमची स्पष्ट असून चालत नाही, तर तुम्ही जी काही व्यूहरचना केलेली आहे, त्याचं जे काही प्लॅन केलेलं आहे त्याची अंमलबजावणी ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं केलेली असायला पाहिजे. कारण मित्रांनो, आपण ऐकलेलं असेल, BCom भाग 1मध्ये सुद्धा तुम्ही शिकलेलं असाल की नियोजनामध्ये तुमचं नियोजन कितीही चांगलं असलं, ऑन पेपर कागदावरती तुम्ही नियोजन खूप छान केलेलं आहे, पण जोपर्यंत त्याची अंमलबजावणी तुम्ही चांगल्या पद्धतीने किंवा योग्य पद्धतीनं करत नाही, तोपर्यंत
तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. अगदी तसंच आहे, व्यूहरचनात्मक स्पष्टता तुमच्याकडे जरी असली तरी त्या व्यूहरचनेनुसार काम करत असताना, त्या व्यूहरचनेवर काम करत असताना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर वर्तमान काळामध्ये म्हणजे बॉक्स 1मध्ये तुमची व्यूहरचनेची स्पष्टता आणि त्याची अंमलबजावणी ही बाब महत्त्वाची आहे. मग दुसरा त्यांनी जो मुद्दा सांगितलेला आहे, वर्तमानाचं व्यवस्थापन करत असताना, बॉक्स 1चं व्यवस्थापन करत असताना ते म्हणतात की बॉक्स 1 म्हणजे वर्तमान काळ हा बॉक्स 3चा पाया आहे. आता बॉक्स 3 म्हणजे कोणता? भविष्यकाळ. बॉक्स 3 म्हणजे कोणता? भविष्यकाळ. म्हणजे अर्थातच मधला जो राहतो बॉक्स 2 हा असणार आहे तुमचा भूतकाळ. ते आपण नंतर बघणार आहोत. आज आपण वर्तमान काळ बघतो. तर बॉक्स 1 म्हणजे आजची घडी जी आहे, आजची वेळ जी आहे, हीच तुमच्या भविष्यकाळाची एक पाया, भविष्यकाळाचा पाया आहे. भविष्यकाळ तुमचा सुखकर असणार आहे किंवा असणार नाही, भविष्यकाळामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात किंवा नाही, भविष्यकाळामध्ये स्पर्धेमध्ये तुम्ही टिकून राहणार आहात की नाही, हे तुमच्या आजच्या म्हणजे बॉक्स 1वरती अवलंबून आहे की बॉक्स 1मध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये तुम्ही काम कसे करत आहात त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून मित्रांनो, गोविंदराजन यांच्या मतानुसार वर्तमान काळामध्ये स्थैर्य, भरभराट आणि मूल्य निर्मितीसाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्न केलेले असायला पाहिजेत. आणि हे करत असताना तुम्ही भविष्यासाठी सुद्धा गुंतवणूक करणं गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा कोणता होता? व्यूहरचना. दुसरा मुद्दा होता बॉक्स 3चा म्हणजे भविष्यकाळाचा वर्तमान काळ हा पाया आहे आणि त्यामुळं या स्थैर्याच्या कालावधीमध्ये, या भरभराटीच्या कालावधीमध्ये तुम्ही भविष्यासाठी सुद्धा काही प्रमाणात गुंतवणूक करून ठेवणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की वर्तमान काळामध्ये जे तुमचे CEO असतात, त्याला आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जे प्रमुख असतात तुमच्या व्यवसायाचे, ते आणि संचालक यांच्यामध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी आपण बैलगाडीचं जरी उदाहरण घेतलं, आपण घेतो बऱ्याच वेळा बैलगाडीचं उदाहरण, की बैलगाडीला 2 बैल जोडलेले असतात आणि दोन्ही बैल एकाच दिशेनं ओढत असतात. जर एका बैलाची दिशा वेगळी आणि एका बैलाची दिशा वेगळी असेल तर ती बैलगाडी पुढे जाणार नाही. म्हणून त्यांच्यामध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. तसं CEO जो प्रमुख आहे कंपनीचा, तो ऑफिस आणि संचालक मंडळ यांच्यामध्ये सुसंवाद असणं, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग असणं, म्हणून त्यांच्यामध्ये एकोपा असणं, एकमेकांना सहकार्य करणं हे गरजेचं असतं. म्हणजे एकूण 3 मुद्दे सांगितले मी. वर्तमान काळामध्ये कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत? व्यूहरचनातली स्पष्टता, भविष्यकाळाचा पाया आहे वर्तमान काळ, त्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक करा. आणि तिसरा जो आहे तो आहे CEO, जो प्रमुख आहे, प्रमुख अधिकारी, तो आणि संचालक मंडळ यांच्यामध्ये सुसंवाद असणं. मग चौथा मुद्दा गोविंदराजन सांगतात की तुमचं जे नेतृत्व आहे, नेतृत्व म्हणजे तुमच्या कंपनीचे किंवा उद्योगाचा जो प्रमुख नेते आहेत, नेतृत्व आहे, मॅनेजमेंट, व्यवस्थापन आहे, हे व्यवस्थापन भिन्न कार्य करणारं, विविध कौशल्य असणारं आणि विविध प्रकारच्या पद्धती जोपासणारं, त्यांची मनोवृत्ती सकारात्मक असणं हे गरजेचं आहे. ते नेतृत्व कसं असावं? तर विविध कार्यांना महत्त्व देणार, विविध प्रकारच्या कृती कुशलतेनं करणार, त्यांच्याकडे कौशल्य असली पाहिजे, विविध प्रकारच्या पद्धती आणि त्यांची मनोवृत्ती, त्यांचा ॲप्रोच, त्यांचा दृष्टिकोन हा सकारात्मक असायला पाहिजे. अशा पद्धतीचं जर नेतृत्व असेल तर तुम्ही वर्तमान काळ यशस्वी करू शकता आणि त्याच्यातूनच तुम्ही भविष्यकाळाकडं वाटचाल करू शकता. या नेतृत्वानं काय करणं गरजेचं आहे? तर वर्तमान काळ आणि भविष्यकाळ म्हणजे बॉक्स 1 आणि बॉक्स 2 म्हणजे बॉक्स 1 आणि बॉक्स 3 आणि म्हणजेच खोके पहिले आणि खोके तिसरे यांचा एकाच वेळेस पाठपुरावा केला पाहिजे. म्हणजे
आता मी वर्तमान काळाकडे म्हणजे बॉक्स एककडे लक्ष देतो आहे. बॉक्स एकमधली कामं मला महत्त्वाची आहेत, वर्तमान काळातली कामं महत्त्वाची आहेत, म्हणून भविष्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे वर्तमान काळात काम करत असताना भविष्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. कुणी? नेतृत्व जे प्रमुख आहेत त्यांनी. 5वा मुद्दा जो आहे, बॉक्स 3साठी जी काही प्रतिमानं आवश्यक आहेत, ज्या गोष्टी, ज्या बाबी, जी मॉडेल्स आवश्यक आहेत, त्या दृष्टीनं प्रगती करत राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आज जी काही प्रतिमानं वापरत आहात, ज्या गोष्टी, ज्या बाबी, जे तंत्रज्ञान आज तुम्ही वापरत आहात, ते भविष्य काळामध्ये उपयोगी असेलच असं नाही. कदाचित त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रतिमानांची, वेगळ्या मॉडेल्सची गरज पडण्याची शक्यता असते आणि त्या दृष्टीनं आत्तापासूनच तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा जो गोविंदराजन यांनी सांगितलेला आहे की आधुनिक काळामध्ये हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. हे कोणता मुद्दा? तर तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये जे कर्मचारी काम करत असतात, जी मानवी संसाधनं तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये, कंपनीमध्ये आहेत, त्यांच्याबरोबरचे संबंध, त्यांचं व्यवस्थापन वर्तमान काळामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यांच्या व्यवस्थापनामध्ये काय केलं पाहिजे? तर कर्मचाऱ्यांची बाजू समजावून घेणे, म्हणजे एकंदरीत मानवी बाजू समजावून घेणे, त्यांना काय हवं, काय नको, त्यांच्या अडचणी समजावून घेणे, एकंदरीत संबंधामध्ये पारदर्शकता ठेवणे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजावून घेणे आणि त्यांच्या ज्या काही शंका आहेत, कर्मचाऱ्यांच्या ज्या काही शंका आहेत, त्या शंकांना खुल्या मनाने ओपनली उत्तरं देणं हे कर्मचारी व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचा भाग आहे. तर गोविंदराजन काय म्हणतात की कर्मचारी म्हणजे मानवी संसाधनं ही तुमच्या कंपनीची मालमत्ता आहे. ओके. आणि ही मालमत्ता जर तुमची समाधानी असेल, सुखी असेल, आनंदी असेल, त्यांना कंपनीमध्ये काम करण्यामध्ये आनंद वाटत असेल, तर ही मालमत्ता भविष्य काळामध्ये तुमच्यासाठी खूप उपयोगी पडू शकते. ते कंपनीसाठी झोकून देऊन काम करू शकतात, वाहून घेऊ शकतात, म्हणून हे महत्त्वाचे आहे. तर हे बॉक्स 1मध्ये विजय गोविंदराजन यांनी या बाबी एकूण सांगितलेल्या आहेत. तर थोडक्यात काय, तर वर्तमान काळ हा भविष्यकाळाचा पाया आहे. वर्तमान काळामध्ये तुम्ही आराम करू नका. कम्फर्ट झोन हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आराम करू नका. जरी सगळं चांगलं असलं तरीसुद्धा तुम्ही आराम न करता कष्ट करत राहा, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, भविष्यामध्ये नवीन काय करता येईल त्याचा विचार करा. नेतृत्व जे आहे हे नेतृत्वाची भूमिका ही बॉक्स 1मध्ये वर्तमान काळामध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाते. कारण बॉक्स 1 हाच बॉक्स 3चा म्हणजे वर्तमान काळ हा भविष्य काळाचा पाया असतो. तर मित्रांनो, इथं आज आपण हे बॉक्स 1 विषयीची जे काही आपली चर्चा आहे ते आपण थांबवतो. मी तुम्हाला विनंती करेन की यूट्यूबवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ज्यावेळेस मी यूट्यूबवरती तुमचे व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि या बाबतीमध्ये तुम्हाला काहीही शंका असतील तर तुम्ही शंका कधी मला फोन करून जरी विचारल्या तरीसुद्धा मी तुमच्यासाठी केव्हाही उपलब्ध असेल. तर थँक्यू व्हेरी मच.